नमस्कार, कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहे वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस साहेबांसोबत। गेल्या 5 वर्षात साहेबांच्या माध्यमातून वर्धा लोकसभा क्षेत्रात कोणकोणती विकासात्मक कामं पूर्णत्वास गेले त्यांचा आढावा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, सर्वप्रथम कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मला तुम्ही सांगा, गेल्या 4.5 वर्षात 5 वर्षात जे काही आपण कामं केले, एक थोडक्यात त्याचा आढावा सांगा। या देशाच्या निवडणुका 2014ला झाल्या आणि लोकसभा मतदारसंघाच्या जनतेने मला या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये निवडून देण्याकरिता अतोनात प्रयत्न केला आणि निवडून दिलं। आणि 2014 पासून तर आज 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये या लोकसभा मतदारसंघाच्या विकासाकरिता सातत्याने नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न केला। या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये मी पाहिलं का ती 55 वर्ष काँग्रेस पक्षाने या देशात आणि महाराष्ट्रात राज्य केलं। पण माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये 55 वर्षाच्या कार्यकालामध्ये फक्त एक नॅशनल हायवे रोड होता, जो नागपूर जाम ते हैदराबाद असा जो रोड होता। पण या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये 9 नॅशनल हायवे रोड आम्ही केले। याकरता नितीनजी गडकरी यांनी फार पुढाकार घेतला आणि 9 नॅशनल हायवे रोडचे काम सुरुवात झाले, काही झाले। त्यानंतर वर्धेच्या रेल्वे स्टेशनला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचं काम आम्ही केलं। त्याचप्रमाणे पासपोर्ट जे पहिले नागपूरला जायचं होतं ते आता पहिल्यांदा नागपूरनंतर वर्धेला झालं आणि जवळजवळ आज 7,000 लोकांनी नवीन पासपोर्ट काढले। म्हणजे ज्यांना एक महिना पासपोर्टसाठी नागपूरला जायचं होतं त्यांची ती सर्व मेहनत वाचली आणि त्या ठिकाणी या वर्धेला पासपोर्टचं ऑफिस खोललं आणि चांगलीरित्या प्रक्रिया चालली झाली। त्यानंतर हे वर्धा शहर असो, शिंदी असो, हिंगणघाट असो, आर्वी असो, देवळी असो की पुलगाव असो, ह्या 6 नगरपालिकांमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी फार मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी आला। त्याचप्रमाणे सेवाग्राम विकास आराखडा, जे गांधीजीचं वास्तव्य म्हणजे सर्वात जास्त वास्तव्य सेवाग्रामला केलं आणि या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरिता या सेवाग्राममधून शंख फुकला होता। त्या सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्याकरिता या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले आणि 266 करोड रुपये या ठिकाणी दिले आणि कामाला सुद्धा सुरुवात झाली। जवळजवळ 50% कामसुद्धा झालं। त्याचप्रमाणे गाड्याचे थांबे, जे कित्येक वर्षापासून लोकांची मागणी होती, मी जवळजवळ 9 गाड्याचे थांबे म्हणजे वर्धा, शिंदी, हिंगणघाट, चांदूर रेल्वे, त्यानंतर मोर्शी आणि वरुड या ठिकाणी थांबा देण्याचं काम केलं। त्याचप्रमाणे जे प्रकल्प होते, जे लोअर प्रकल्प, जो प्रकल्प गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी होता पण त्याचं काम पूर्ण झालं नव्हतं, म्हणून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीला आम्ही विनंती केली, महाराष्ट्र सरकारला देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आणि या प्रकल्पासाठी जवळजवळ 500 करोड रुपये या प्रकल्पाला देण्यात आले आणि या वर्षात तो प्रकल्प पूर्ण होईल। या भागातल्या 60,000 हेक्टर शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळेल। अनेक कामं करताना भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्यामुळे आम्ही करू शकलो। जवळची शिंदी आहे, शिंदी म्हणजे सिक्कीमला जे जमीन दिली होती शेतकऱ्यांची, एकदा विक्रिया झाल्या होत्या। एकदा विक्रिया झाल्यानंतर पुन्हा पैसा मिळत नाही, पण गडकरी साहेबाच्या प्रयत्नानं ते जमीन ड्रायपोर्टच्या प्रकल्पासाठी देण्यात आली आणि त्याला 4 पट पैसे शेतकऱ्याला देण्यात आले आणि ड्रायपोर्टचा प्रकल्पसुद्धा त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली। असे अनेक कामं मी जवळजवळ पाहिलं की 55 वर्षाच्या कार्यकालात जे कामं झाले त्याच्यापेक्षा 10 पट कामं या 55 महिन्यात झाली। मला आनंद वाटते की मी लोकसभेचा सदस्य निवडून गेल्यानंतर या भागातल्या शेतकरी असो, शेतमजूर असो, विद्यार्थी असो यांच्याकरता सातत्याने प्रयत्न करून या भागाच्या विकासाकरता सातत्याने प्रयत्न केला। त्याचप्रमाणे गरीब विद्यार्थ्याला प्लेननं दिल्लीला न्यायचं, त्या ठिकाणी पार्लमेंट दाखवायचं,
राष्ट्रपती भवन दाखवायचं आणि त्या ठिकाणचे छोटे मोठे जे उद्योग आहे जे विद्यार्थ्यांसाठी कामी येईल ते दाखवण्याचं काम मी दरवर्षी करतो. जवळजवळ मी 50 विद्यार्थी दरवर्षी नेतो. त्याचप्रमाणे 26 जानेवारीला परेडसाठी सुद्धा NCCचे विद्यार्थी आम्ही विमानाने घेऊन गेलो आणि त्याला या देशाची जी परेड होती 26 जानेवारीला ते परेडसुद्धा दाखवली. गोरगरिबाला मदत करून त्याला स्वतःच्या पायावर उभवण्याकरता सातत्याने आम्ही प्रयत्न केला. विकासाच्या दृष्टीनं अनेक कामं आज आपण या ठिकाणी पाहता. गेल्या 2014च्या अगोदरचा लोकसभा मतदारसंघ आणि आताचा लोकसभा मतदारसंघ हा जमीन आसमानचा फरक आहे. यांनी भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर जवळजवळ 10,000 करोडचे कामं या लोकसभा मतदारसंघात आता चालू आहे आणि लवकरच हे पूर्ण होणार आहे. मला अभिमानाने सांगूशी वाटते की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, नितीनजी गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व विकासाच्या माध्यमातून काम करत आहे आणि तो विकास होत आहे. सर, गेल्या 5 वर्षात आपल्याला जो काही खासदार निधी मिळाला त्याचा किती टक्के आपण वापर केला आणि किती टक्के शासनाला परत केला गेला? मी 100% वापर केला. मला 25 करोड रुपये म्हणजे 5 वर्षात मिळते. त्याही पलीकडे जाऊन 2.5 कोटी रुपये मागच्या खासदाराचे जे होते ते सुद्धा मी खर्च केले. म्हणजे 25 कोटीच्या वर 2.5 कोटी रुपये म्हणजे 27.5 करोड रुपये खर्च केले. मला असं वाटतं की हिंदुस्थानात माझा दुसरा तिसरा नंबर यायला पाहिजे की 25 कोटीच्या वर मी पैसा खर्च केला. जवळपास तुम्ही पूर्ण खासदार नाही. सर, काही विरोधकांकडून असंही सुरू येते की आपण 100% लोकसभा क्षेत्रात पोहोचू शकले नाही आहेत, असे बॅनर पण आपले लागलेले आहेत. असं जसं नांदगाव खंडेश्वर सारख्या भागातलं आपण चित्र पाहिलं तर खासदारांना दाखवा आणि एवढ्या लोकांचं रुपयांचं बक्षीस घेऊन जा. तर यावर आपण काय सांगा? लोकसभा मतदारसंघ फार मोठा आहे. जवळजवळ 1800 गावं या लोकसभा मतदारसंघात आहे आणि माझा जो पूर्ण आकडा आहे, मी जवळजवळ 1500 गावं या मतदारसंघाचे पूर्ण केले. 300 गावं अजूनही राहिले. जे होते ते मी करतो आणि जवळजवळ या 1500 गावात जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम मी केलं आहे. एखाद्या गावात मी नसनही गेलो, मी असं नाही म्हणत का मी गेलोच म्हणून, मी दावा करत नाही. पण एवढा मोठा मतदारसंघ याच्या अगोदर खासदार तर एक गावात येतही नव्हते, म्हणजे शहराच्या ठिकाणी येत नव्हते. परंतु खासदाराची व्याख्याच मी बदलून टाकली. खासदार म्हणजे नगरसेवक कसा घरोघरी जाते त्याचप्रमाणे मी पूर्ण मतदारसंघात जाण्याचं काम केलं, तिथल्या समस्या जाणून घेण्याचं काम केलं. सर, अद्यापही विरोधी पक्षाचा अजूनपर्यंत उमेदवार निश्चित झालेला नाही आहे. आपल्याला एक प्रतिस्पर्धी आहेच नाही का? काय वाटतं यावर? खासदार माझ्या विकासाचा झंझावात आणि लोकांमध्ये राहण्याचं काम मी सातत्याने केलं. जे काही जनता माझ्यापर्यंत आली त्यांचं समाधान करण्याचं काम केलं. मला वाटते की मी रेकॉर्ड पाहिला काल 1 लाख लोकांना मी रेल्वेचे रिझर्वेशनचे पत्र दिले. या पलीकडे एका पत्रासाठी आपल्याला 5-5 दिवस 6-7 दिवस फिरावं लागत होतं खासदाराच्या मागं. पण 1 लाख लोकांना मी रिझर्वेशनचे पत्र दिले. त्यानंतर तिरुपती बालाजीला दर्शनाकरिता जे पत्र देतो ते 10,000 दिले. या माध्यमातून लोकांना सोयी व्हाव्या या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न केला. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आज विकास जो केला त्याच्यामुळे विरोधकाला असं वाटतं की आपल्याला बोलायला काय आता बोलू आपण आणि काय लोकांसमोर जाऊ की आपण 55 वर्षात काहीच करू शकलो नाही, यांनी 5 वर्षात केलं. आणि म्हणून विरोधकासाठी आता हा प्रश्न मिटला का होऊन राहिला का आता कोण उभं करायचं कोण नाही उभं करायचं. सर, येत्या लोकसभा 2019साठी आपली उमेदवारी निश्चित झाली आहे. कोणत्या मुद्द्यावर घेऊन आपण लोकांसमोर जाणार आहात किंवा आपण जे केलेले कामं आहे कशा प्रकारे आता तुम्ही समोर जाऊन 2000 लोकसभा 19ची निवडणूक लढवणार आहात? 55 वर्षाचा काळ काँग्रेस सरकारचा आणि 5 वर्षाचा काळ भारतीय जनता पक्षाचा. भारतीय जनता पक्षानं केलेला विकास, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशाच्या प्रत्येक खासदारानं केलेला विकास, या देशात झालेला विकास हाच अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहे. नक्कीच भावी वाटचालीसाठी आपल्याला आमच्या कृषीप्रधान TV तर्फे सर शुभेच्छा. आणि आपल्या मतदारसंघांना, मतदार बंधू आणि भगिनींना आपण काय संदेश द्याल? मी सर्व लोकसभा मतदारसंघाच्या जनतेंना मनापासून शुभेच्छा देतो का देशाचं नेतृत्व कोण करते याकडे आपण लक्ष द्यावं. किंवा आज आपण पाहतो हा देश
महासत्ता बनण्याच्या जवळ चालला आहे. 26/11 जो हल्ला झाला होता, म्हणजे मुंबईला अनेक लोक मारल्या गेली होती, पण त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, पण त्यांनी त्यावेळेस मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवाय काहीच केलं नाही, त्याचं उत्तरसुद्धा दिलं नाही. फक्त हेच म्हटलं का पाकिस्ताननं आमच्यावर हमला केला, अतिरेक्यानं आमचा हमला केला. परंतु काश्मीरमध्ये पुलवामामध्ये जे झालेला हमला 13 दिवसात त्याचं उत्तर दिलं. आपले 42 लोक मारले गेले, शहीद झाले, परंतु त्याचे आपण 300च्या वर लोकांना मारले आणि अतिरेक्याचे जे अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम आपण भारतीय जनता पक्षामध्ये म्हणजे नरेंद्र मोदीच्या माध्यमातून केलं, सैन्याच्या माध्यमातून केलं. या देशाच्या सैन्याने फार मोठ्या धाडसानं ते कारवाई केली आणि पाकिस्तानला जसं तसं उत्तर दिलं. आणि हाच अजेंडा आणि हेच लोकांनी समजायचं की आज आम्हाला जो पंतप्रधान मिळाला, तो या देशाचं भवितव्य मोठं करणारा पंतप्रधान मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हालासुद्धा अभिमान आहे आणि हा अभिमान आपण जनतेपर्यंत नेऊन जनतेचे काम करण्याचा आम्ही या ठिकाणी करणार. जनतेसमोर विकासात्मक कामं घेऊनच अजेंडा त्यांचा राहणार आहे असं विद्यमान खासदार रामदास तडस यांनी आपल्यासोबत सांगितलं. धन्यवाद सर, कृषीप्रधान टीव्हीशी बोलल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. मी आपला कृषी प्रधान या टी व्ही चॅनलचं मी मनापासून अभिनंदन करतो का ज्यांनी आपलं शेतकऱ्याचा प्रश्न सातत्याने या भागात मांडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्याला एक ऊर्जा आणि जागृत करण्याचं काम केलं. त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिमान